सावली निवारा केंद्राचे उद्घाटन संपन्न, गरजूंसाठी उभा राहिला मदतीचा आधार। पिंपरी चिंचवड परिसरातील रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेच्या वतीनं राजगुरुनगर जवळील पांगरी इथं सावली निवारा केंद्राचं उद्घाटन उत्साहात पार पडले। या केंद्रातून अनाथ, अपंग, बेवारस व गरजू वृद्धांना आधार मिळणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अशोक कुमार पगारीचा होते। सोनीग्रा व बेदमुता परिवाराने इमारत व भोजनालयासाठी भरीव योगदान दिले, तर निगडी प्राधिकरण श्रावक संघाने दैनंदिन वस्तूंची मदत केली। अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। पुणे प्रतिनिधी बाबा इनामदार। आज आपण पांगरी येथे सावली निवारा केंद्रामध्ये MM हुसेन सरांनी हे निवारा केंद्र इथे स्थापन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर काही जैन बांधव देखील आलेले आहेत की ज्यांचं योगदान आहे। आपण त्यांच्याशीच बोलू हुसेन सरांच्या कार्याबद्दल। काय सांगाल तुम्ही? आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या आयुष्य सप्ताहाच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या सोनीग्रा परिवार, बेदमुथा परिवार यांच्या आग्रहामुळे या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आल्यावर आम्ही पाहिलं की यांच्या हुसेनभाई यांच्या संस्थेच्या वतीनं एवढा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिलेला आहे। मागच्या वर्षी त्यांच्या निवारा या प्रकल्पाला पिंपरीच्या प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला, त्यावेळेला हे असं आमच्या लोकांना लक्षात आलं किंवा आमची कल्पना नव्हती। एवढा मोठा कार्यक्रम, एवढं मोठं या ठिकाणी वास्तू या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे। खरं म्हणजे जीवनामध्ये मानव सेवाला अतिशय महत्त्व आहे। सर्व्हिस टू ह्युमॅनिटीज बेस्ट वर्क ऑफ लाईफ असं म्हणतात। खऱ्या अर्थानं हुसेनभाई त्यांचे सर्व सहकारी हे खऱ्या अर्थानं आचरणात आणायचं काम करतात। कारण खरं म्हणजे अशा पीडितांची पीडा, दुःखितांचं दुःख नाहीसे करण्याचं काम करावं असं उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे। नतुहम कामही राज्यम न स्वर्गम न पुनरुभवम कामही दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशनम। दुःखितांचं दुःख, पीडितांची पीडा नाहीसे करण्याचं सामर्थ्य परमेश्वराने मला देव। मला राज्य दिलं नाही तरी चालेल, स्वर्ग नको, राज्य नको, पुनर्जन्म नको, पण अशा पद्धतीचं काम करण्याची संधी परमेश्वराने देव। आणि ती संधी हुसेन साहेब भाई आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने घेतली। असं ज्यावेळेला मोठा प्रकल्प उभा राहतो त्यावेळेला दानशूर व्यक्तींच्या दानावर उभा राहतो, तर फार मोठ्या या ठिकाणी रकमेची आवश्यकता असते। अशा पद्धतीचं आमचे सचिन भाऊ आणि नितीन भाऊ सोनीग्रा शुभम कुटुंब यांच्या परिवारानं 25 लाख रुपयाचं भरघोस दान या प्रकल्पात दिलेले आहे। आमचे नितीन भाऊ गुप्ता यांनी या ठिकाणी भोजनशाळा निर्माण केली आहे। असे लोक ज्यावेळेला यांच्याबरोबर येतात, हे चांगलं काम या ठिकाणी ते करतायत हुसेनभाई। मला निश्चितपणे अभिमान वाटतो, समाजामध्ये अजूनही अशी माणसं आहेत, त्यामुळे हा जगन्नाथाचा रथ हा चालत आहे, चालणार आहे, यांच्या पुनवानीवर चालणार आहे, यांच्या पुण्यावर चालणार आहे। मी महासंघाच्या वतीनं त्यांना नमन करतो, वंदन करतो, अभिवादन करतो। शांताई सदन म्हणून ही इमारत आता आपण पाहत आहे। आता माझ्या बरोबर ज्यांनी ह्या इमारतीसाठी मोठं योगदान दिलेलं आहे तो परिवार माझ्या सोबत आहे। आपण यांच्याशीच या सत्कार्याला ज्यांनी हुसेन सरांना पाहून ही इमारत चे दान दिलेलं आहे, आपण त्यांच्याशीच डायरेक्ट संवाद साधूया। ताई, काय सांगाल तुम्ही हुसेन सरांच्या कार्याला पाहून, किंवा तुम्ही समाजात कुठेतरी हे नाव ऐकलं होतं? आम्ही त्यांच्याशी 2020 पासून अटॅच आहोत। आम्ही एका कार्यक्रमामध्ये त्यांना भेटलो होतो आणि त्यांचं ते कार्य पाहून आम्हाला पण आवडतं की आपणही काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे। म्हणून मी पहिला चेक त्यांना माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दिला होता की गोरगरिबांना अन्नदान करण्यासाठी। नंतर त्यांच्याकडून जे जे प्रस्ताव आले गेले त्या प्रस्तावांना अनुसरून आम्ही त्यांना मदत केली। आमच्या घरी म्हणजे मी एकटी आणि माझे 2 भाऊ आणि माझी मिस्टर आणि 2 बहिणी, आम्ही सगळे एक विचाराने सर्व काम करतो। तर हा प्रस्ताव आम्ही त्यांच्या समोर ठेवल्यावर त्यांनी भावाने त्याला दुजोरा दिला आणि नंतर मग काम सुरू झालं। तुम्हाला हे इमारत बांधल्यानंतर कसं वाटलं? नेमकी काय भावना? आपण जे काही कमवतो आयुष्यामध्ये तर त्यातला काही भाग आपण समाजासाठी अर्पण केला पाहिजे, गोरगरिबांचं दुःख निवारण्यासाठी केला पाहिजे त्याचा उपयोग, असं मला म्हणजे नेहमी वाटतं की ज्यांना खरं मदतीची गरज आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे। या विचाराने आम्ही हे पाऊल उचललं। तुमचं काय मत आहे यामध्ये? स्पेशली मी सचिनजींना धन्यवाद द्यायला, नितीनजीला, सोनीग्रा परिवारमुळे आम्ही याच्यात जोडलं गेलो। सुषमा माझी मिसेस, तिने पण भरपूर याच्यामध्ये मदत केली आणि एक वेगळाच आनंद आहे याच्यामध्ये, तो व्यक्त करता येणार नाही असा आनंद आहे। आज गोरगरिबासाठी, जे अनाथ व्यक्तीसाठी ॲक्च्युली ही वेळ आली नाही पाहिजे, पण आल्यानंतर त्यांना कसं समाधानी ठेवता येईल हे कार्य हुसेन सर करतील ह्या विश्वासाने आम्ही पुढे गेलो आणि अजूनही पुढे भविष्यात करत
सर हा अशा दोन ह्याच्यातला दुवा आहे जोडणारा की ज्यांना मदत द्यायची असते आणि एकांपर्यंत ती पोहोचवायची असते, तर ते मधला दुवा आहे. आणि असा जो दुवा जिथे असतो त्या तिथे आपल्यासारख्या लोकांनी पोहोचायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. आणि हुसेन सर खरंच खूप छान काम करतात, त्यांना खरंच मनापासून शुभेच्छा. काय सांगणार तुम्ही हुसेन सरांबद्दल? हुसेन सरांशी आमचा संबंध 2020 पासून आलेला आहे आणि अत्यंत त्यांच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो असं व्यक्तिमत्व आहे. आणि त्या विश्वासावरतीच आम्ही हे जे काही वास्तू बनलेली आहे शांतई सदन माझ्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही त्याला नाव दिलं आहे. आणि त्याला आम्ही आश्रम न म्हणता त्याला सदनाची उपमा दिलेली आहे की जेणेकरून ह्या सदनामध्ये ह्या वास्तूमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण आपल्या स्वतःच्या घरात राहतोय ह्याचा अनुभव यावा. म्हणजे तुम्ही दिलेल्या ज्या वास्तूचं आहे तुम्हाला समाधान वाटलं याचं? निश्चितपणे तुम्ही समाजासाठी काय सांगाल 2 शब्द? ह्याच्यामध्ये मी समाजाला एवढंच सांगू शकतो की हे जे काय आम्ही सहयोग किंवा योगदान दिलं आहे यातनं प्रेरणा घेऊन लोकांनी पुढं यावं आणि आणखी म्हणजे हुसेन सरांसारख्या व्यक्ती असतील किंवा समाजात अजूनही अनेक संस्था अनेक संस्था आहे की ज्यांना मदतीची गरज आहे परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यामध्ये पोहोचून आपण मदत करावी अशी मी समाजाला विनंती करतो. धन्यवाद. गेले कित्येक वर्ष आज एक सामाजिक बांधिलकीचं काम करून म्हणून ज्यांनी समाजात नाव कमवलं, ज्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली, इज्जत मिळाली आणि त्याची दखल घेऊन शासनाने त्यांना पुरस्कार देखील दिलेला आहे, अशा व्यक्तीशी आपण आज भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे MM हुसेन सर. तर आज आपण हुसेन सरांशी डायरेक्ट बातचीत करणार आहोत. सर आपका नाम पूरा बताइए. काय आपलं नाव? नमस्कार, माझं नाव एम ए हुसेन आहे. मी सतत 2010 पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल येथे गरजू असहाय्य रुग्णासाठी जे पेशंट ॲडमिट होतं, ज्यांच्या कोणी देखरेख करणारे कोणी नाही असतो, अशा लोकांसाठी मोफत सेवा देणं, भोजनपासून त्यांच्या स्वच्छता सुसरूपासून नातेवाईक नसला बेवारस लोकांचे पोलिसामार्फत अंत्यविधी पर्यंत करण्याचे काम अखंडित सुरू आहे. साधारण किती वर्ष झालं सर हे काम करताय आपण? मी साधारण 15 वर्षापासून मी काम करत आहोत. आणि आता मी आपण जे बघता इकडे सावळी निवारा केंद्र हे पांगरी मुकाम पांगरी खेड तालुक्यामध्ये हे परिसरामध्ये हे सावळी निवारा केंद्र स्थापन केलेलं आहे. आमचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या लोक रस्त्यावर राहतात, जे निर्धार आहे आणि हॉस्पिटलमध्ये बेवारस अवस्थेमध्ये पडून राहतात आणि अशा लोकांसाठी खूप कमी संस्था असतात जे बेड पेशंटसाठी सेवा करणारी. तर आमचा असा उद्देश आहे की अशा लोकांसाठी सेवा मिळावी. सर अजून इथे काय काय ॲक्टिव्हिटी आहे आज आपल्याकडे या संस्थेमध्ये? मुख्यतः आमचं काम असं आहे की बेवारस रुग्णाचे पुनर्वसन करणे, इकडे निवारा देण्याचे काम, मुख्यतः त्यांच्यावर उपचार करणे, त्यांच्या समजा नातेवाईक कोणी नसेल तर निवारा देणे, नातेवाईक असेल तर नातेवाईकचा शोध करून देणे. सतत तसेच हे तालुक्यामध्ये काही गरजू विद्यार्थी आहे जे पीडित आहे, म्हणजे ज्या आई वडील किंवा अनेक प्रकारचे बिमारीचे पीडित लोक असतात, अशा लोकांसाठी सहाय्य करणे खूप वर्षापासून सुरू आहे. सर हा लागणारा एवढा खर्च तुम्ही कसा उपलब्ध करताय? काय सर्वप्रथम मी भारत मातेला सलाम करतो की मी जेव्हा रिअल लाईफ रिल पीपल संस्था स्थापन केला होता, मला माहिती आहे की हे कामं करण्यासाठी आर्थिक बल लागतात. आर्थिक बल मतलब आम्ही जेव्हा चालू केलं होतं आम्हाला खूप परिश्रम करावा लागला होता. डायरेक्ट कोणी मदत करत नाही. आम्ही ह्या कामासाठी आम्ही स्वतःचे सगळे प्रॉपर्टी असेट्स समाजासाठी वाहून दिलेलं आहे. आता सध्या आम्हाला समाजाचे काही लोक आहे जे आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला भरभरून मदत करतात.